सध्या इचलकरंजी इथल्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. थेट जाऊया. म्हणायचं की रोड शो म्हणायचं असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. पण जे विशाल आणि भव्य स्वागत या रोड शो मध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेला आहे, जो उत्साह पाहायला मिळालेला आहे, माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 15 तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे. कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा तर पहिलंच निवडणूक आहे, पण नगरपालिकेपासून महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल, हा मला विश्वास आहे. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये या इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करण्याचा प्रयत्न आपल्या महायुतीच्या सरकारने केला. 18 MLDची सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 116 कोटी रुपयाचा, 54 MLDचा जलशुद्धीकरण प्रकल्प 32 कोटी रुपयाचा, जवळपास नगरोत्थानमधनं 107 कोटी रुपये रस्त्यांकरता आणि पाणी पुरवठा योजनेकरता वेगळे 4.75 कोटी रुपये हे या ठिकाणी जी काही कामं आहेत ती जवळपास आपण केलेली आहेत. जी प्रमुख कामं या ठिकाणी सुरू आहेत, सन्माननीय आमदार खासदार सगळ्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी राज्य सरकारने जो काही निधी दिला त्यातनं विशेषतः मलनिस्सारणाचा प्रकल्प जो एक मॉडेल अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी होतो आहे आणि झिरो डिस्चार्ज अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने इचलकरंजीला त्या ठिकाणी दिला आणि 489 कोटी रुपये या प्रकल्पाकरता आपण त्या ठिकाणी 100% अनुदान आणि 100% अनुदान हे राज्य सरकारने याकरता दिलेलं आहे. मांजरेवाडी जॅकवेल पासून जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी नेणे 21 कोटी रुपयाचं काम, 6 स्टोरेज रिझर्वायर्स 32 कोटी रुपयाचं काम, बस डेपो असेल.